हिंदवी स्वराज्याचे बीज रोवले, शिवरायांना घडवले आणि तुमच्या आमच्यामध्ये स्वाभिमान भिनवला या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ। या देशामध्ये 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरे असतील, पण त्यांची पूजा फार कमी माणसं करतात। पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही तरी कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात। असे जाणते राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे आणि हिंदू धर्माची आन बान आणि शान असणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रथमतः यांना माझा मानाचा मुजरा। नमस्कार, मी दिशा रामचंद्र चोरमले, सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आपल्या राजाला अभिवादन करून 2 शब्द बोलणार आहे। एक दिवस झाली ती सुंदर पहाट, सगळीकडे शुकशुकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चित्र विचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात जन्मली एक वात। ती करणार होती मुघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा शिवराज म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 1630 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली। ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण जडण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी अभिमान हवा आणि अभिमानासाठी स्वाभिमान परंपरा हवी, संस्कृती हवी। आणि हे सर्व मराठी माणसाला एका नावामध्ये अनुभवायला मिळतं, ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती। कर्तृत्वान होण्यासाठी मोठ्यांच्या पोटी जन्म घ्यावा लागतो असं काही नाही। सामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा व्यक्ती महत्त्व गाजवता येतं, त्याच्यासाठी आचार व विचार प्रगल्भ असावे लागतात। हेच आपल्याला शिवचरित्रातून शिकायचंय। आपण इतिहासाचा अभ्यास खूप केला, खूप म्हटलं तरी 4थीच्या पुस्तकाबाहेर केलाच नाही, पण महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षीच त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली, पुणे आणि सुपे या छोट्याशा जहागिरीतून, आणि त्याच्या वयाच्या 50व्या वर्षीच ती थांबली, म्हणजे 70% भारतावरती राज्य केलं छत्रपतींनी। 50 वर्षाचं आयुष्य होतं आपल्या राजाचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात असा एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं। अगदी आईच्या गर्भात असताना ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलं, असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही, आणि ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे। असा एकमेव प्रसंग ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे त्यांचा मृत्यू। कवी विष्णुतारे असे म्हणतात की हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय, हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय, अन स्वराज्याला शिवरायांचे सपान पुन्हा पडेल काय। रयत झाली हवालदिल राबणारा फासावर, मरणावर उठलेले दलाले जे वासावर, बाजीसारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय, अन स्वराज्याला शिवरायांचे सपान पुन्हा पडेल काय, अन स्वराज्याला शिवरायांचे सपान पुन्हा पडेल काय। मरदाता जित्ता आहे पिऊन थोडा खंबा, मरदाता जित्ता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठे दिसत नाही संभा, तर शंभू सारखा शूरवीर तरुण इथे घडेल काय, अन स्वराज्याला शिवरायांचे सपान पुन्हा पडेल काय, अन स्वराज्याला शिवरायांचे सपान पुन्हा पडेल काय। खरं तर कागद खाऊन खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्यात गाई, खरं तर कागद खाऊन खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्यात गाई, पार्लरमध्ये आता रोजच सस्ती आई जिजाऊंचं बाळ पुन्हा शिवबासारखं मडेल काय, अन स्वराज्याला शिवरायांचे सपान पुन्हा पडेल काय, अन स्वराज्याला शिवरायांचे सपान पुन्हा पडेल काय। छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतात, प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या घरातील देवतासारखी आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब अशा म्हणतात की प्रत्येक स्त्री ही स्वराज्यातील मायामाऊलीसारखी आहे, पण वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं, पण वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं। राज तुमच्या आया बहिणींची आबरू लुटली, त्या राजेगावच्या पाटलाचे हातपाय कलंक करून त्याचं चौरंगे केलं तुम्ही, पण राज आया बहिणी काय इथं कोणी कोणाचंच राहिलं नाही। इथं नाती शासन करणाऱ्याच्या तलवारीच्या राज गंजून गेल्यात पाती, आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतं। वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं, वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं। कोपोडीच्या श्रद्धाताईची घटना आठवली की आजही अंगावरती शहारे उभे राहतात, म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की मुलीनं जगा असं की आपल्या आई बापालाही वाटलं पाहिजे आपण एक वाघीण पाळले। महाराणी ताराबाईंचे उद्गार, मी छत्रपतींची सून, मी छत्रपतींची सून, मोगलांना कळायला हवं महाराष्ट्रांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी खेळता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते। अन्यायाविरुद्ध लढायला शिका, नाहीतर गुलामीची सवय लागेल, हेच आपल्याला शिवचरित्र शिकवतं। आपण महाराजांकडून काय शिकलो हे आपल्याला सांगता आलं पाहिजे। जाताना एवढेच बोलू इच्छिते, शिवचरित्र हा महाराष्ट्राचा धर्मग्रंथ झाला पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।